आता दूध सम्राटांना तुकाराम मुंडेंची वॉर्निंग. राज्यात सेव्ह फूड सेव्ह ड्रग मोहीम. फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धडाका सुरूच असून गेल्या आठवड्यात त्यांनी हॉटेल व्यावसायिकांसाठी नियमावली सादर करत कारवाईला सुरुवात केली होती. तत्पूर्वी पनीर विक्रेते, बेकरी व्यावसायिकांनी आपल्या कामाचा धाक दाखवत भेसळयुक्तांवर कारवाईचा बडगा उभारला होता. आता दूध सम्राटांकडे त्यांनी आपली नजर वळवली असून तुकाराम मुंडेंच्या दूध विक्रेत्यांवर स्ट्राईक केला जात आहे. त्याच अनुषंगाने नियमावली सादर करण्यात आलेली असून सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ग्राहकांच्या ताटात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहोचवण्यापर्यंतचे निर्बंध स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत. राज्यात सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे. आपल्या अन्नात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे दूध, आणि दूध उत्पादकांची बैठक मी घेतली होती. त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं असून दूध प्रोडक्ट इकोसिस्टम असली पाहिजे. फार्म टू प्लेट प्रोसिजर आपल्याला बघावी लागेल असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलंय. दुधातील भेसळ, कृत्रिम दूध आणि या सगळ्या संबंधी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या संबंधातील आदेश आपण दिले आहेत. दूध उत्पादकांना पॅकर्सपासून सेलरपर्यंत 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत अशी माहिती तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दूध संकलन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर खवा, लोणी क्रीम, चीज, आईस्क्रीम विक्रेते या सगळ्यांना हे नियम लागू असतील असंही मुंडे यांनी म्हटलंय. हॉटेल व्यावसायिकांसाठी आपण सुरू केलेल्या मोहिमेत असंही आढळून आले की अनेकांनी नियमानुसार बदल केले आहेत. मात्र काही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोल केलं असलं असं सर्टिफिकेट दाखवतात. मात्र प्रत्यक्षात पेस्ट कंट्रोल काही हॉटेलमध्ये केलं नव्हतं. त्यांचे लायसन्स रद्द करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे मला फक्त सर्टिफिकेट नको आहेत. काम न केल्या थेट लायसन्स रद्द केलं जाईल असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचं हे मी दिलेलं आहे. त्याचे डिटेल गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचं याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्यात. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत. त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली, तो एंड टू एंड आपल्याला सिस्टम, ज्याला इकोसिस्टम म्हणतो, ते आपण डेव्हलप करतो. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्टरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे, ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकलपासून बनवलेलं असतं त्याच्या बाबतीत आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास इतका आहे. 10 लाख रुपये दंड आहे. या अशा अनुदानामुळे जर गंभीर दुखापत झाले, जर ग्रीव्हस इंजरी म्हणून 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कंडिशन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याची छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये, माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्या व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचो. इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड, म्हणजे कुणी दिशाभूल केली तर आम्ही 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामध्ये ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्वांना लागू आहेत. त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करूयात आणि ते इम्प्लिमेंटेशन जर केलं तरच आपण एंड टू एंड ही साखळी जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करू शकतो. आता थोडक्यात जर याच्यामध्ये सांगायचं तर आमचं मिशन काय आहे, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे,
शुद्ध सकस दूध द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मुंबई.